सखी सावली काव्यांजली। खरं सांगू का ताई, तुझ्याशी भांडण झाल्यापासून माझं कशातच मन लागत नव्हतं। सारखी नुसती चिडचिड व्हायची ग, मलाच कळत नव्हतं। माझी काही वेगळी अवस्था नव्हती मधुरा, कधी एकदा तुझ्याशी बोलीन असं झालं होतं। माझंही चुकलं। बरं, उद्या रंग खेळायचे आहेत किंवा उद्यासाठी दोघींमधलं प्रेम थोडंसं शिल्लक ठेवा। चला, पुरणपोळीचं जेवण तयार आहे, सगळ्यांनी जेवून घ्या। या हा हा, चला या। अक्काई, हा? चल तू पुढे हो, मी हे जर आवरून येते। ठीक, लवकर ये। माझा तोल मी सावरू शकते, ज्यांच्या स्वतःचा आयुष्याचा तोल ढासळलाय त्यांच्या आधाराची मला गरज नाही। किती वेळ झालं का? अहो, होळीचा सण आहे, फॅमिली बरोबर सेलिब्रेट करता येईल वाटलं होतं, पण इथे अडकले तुमच्यामुळे। किती वेळ झाला सोनोग्राफीला? अजून कसे नाही आले रिपोर्ट? मॅडम, ऍक्च्युली ना तुमच्या बरोबर तुमच्या बाळाचे वडील आले पाहिजे होते, ते नाही आले आहेत ना, म्हणून एवढा वेळ लागतोय। वडील येऊन काय करणार होते? सोनोग्राफी माझी आहे ना, वडिलांचं काय? हे बघा, सगळं हँडल करायला मी एकटी केपेबल आहे। ओके, तो प्रश्न नाहीये मॅडम, रिपोर्ट्सवर ना काही सायन्स बाकी आहेत। कसं आहे, तुम्हाला घाई आहे की नाही? तुम्हाला जायचं असेल ना, वडील थांबले असते, आम्ही त्यांना रिपोर्ट्स दिले असते। वडील वडील काय लावलंय सारखं तुम्ही? बाळाच्या वडिलांमुळेच तर सगळा गोंधळ घडलाय। काय गोंधळ घातलाय? कसं आहे आपलं बाळ? अंजली, प्रीतम, भाऊजींनी बाहेर सगळं नको ते केलं। ती श्रेष्ठा प्रेग्नेंट आहे आणि भाऊजींना आत्ता त्यांच्या मुलांची ओढ लागली। कसं होणार आहे सगळं? तू बघितलंस ना, प्राचू आणि निमिष भाऊजींना अगदी बिलगून होते, त्यांना सोडतच नव्हते। ना त्या दोघांची काळजी वाटते। दोघांना कदाचित
लवकरात लवकर हे ऍक्सेप्ट करावं लागेल की मे बी त्यांचे आई वडील आता पुन्हा एकत्र कधी येऊ शकणार नाहीत. तेच तर कळत नाहीये मला प्रीतम, हे का होत आहे सगळं. तुला माहिती आहे ना, अक्काई नेहमी सगळ्यांची चांगलं वागत असते, मग तिच्याच आयुष्यात एवढं दुःख का येत आहे. अजून एक सेकंड. हा विजय, बाय द वे हॅपी होली तुला. बोल. प्रीतम, एक जरा शॉकिंग न्यूज द्यायची होती तुला. काय काय झालं? त्या माणसांनी तुझ्या स्टुडिओमध्ये घुसून तुझा स्टुडिओ ताब्यात घेतलाय ना, या सगळ्या प्रकरणात निकिताचा हात होता असं समजलंय मला. तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? त्या इन्व्हेस्टरच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी चौकशीसाठी. तिथे माझा एक मित्र काम करतो. त्याने मला सांगितलं की इन्व्हेस्टर अजून तरी रिलॅक्स्ड आहे. त्यांनी त्यांच्याकडून अजून एकही ॲक्शन घेतलेली नाही. ॲज पर मार्केट प्रोटोकॉल ते आणखी 3 महिने वाट बघणार. मला फक्त इतकं सांग, ही खबर पक्की आहे? येस, तुझा स्टुडिओ ताब्यात घेणं वगैरे येस, हॅपी होली. हॅपी होली विश्वजित. मावशी, आज रंगपंचमी आहे. किती हॅपी आणि एनर्जेटिक वाटायला हवं मला. पण ह्या निकिताच्या न्यूजमुळे सगळा मूड ऑफ झालाय. तिने हे मुद्दाम का केलं असेल? माझ्याशी इतकं वाईट वागावं असं का वाटलं असेल तिला? चली. प्रीतम काय आहे? तू असं एकटा का उभा आहेस? चल ना, सगळे लोक जमलेत. आपल्या शेजारची माणसं, ओळखीतली माणसं. चल ना प्लीज. तू नाही येणार आहेस? हे असं काही म्हटलं नाहीये. बघ हं. नाही येणार आहेस? पक्का? काय? तू येणार आहेस की नाही? नाही. मी शेवटचं विचारते, तू येणार आहेस की नाही? नाही यायचंय का? बरं, ठीक आहे.
काय केलंस? थांब. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारे आई तू बाजूला. धारेत राणा चल घाल. काय हे खरं तर आज ना पहिला रंग तू लावायला हवा होतास. अंजलीनेच बाजी मारलेली दिसते. रंग लावला पण तुला. एक मिनिट काही हरकत नाही ना. आता तिने सुरुवात केलीच आहे तर मी सुद्धा थोडासा हातभार लावतो नाही का. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. विजय क्या बात आहे. वेलकम. चल ये. अरे मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून आलोय मी. बोलणं वगैरे सगळं नंतर होतं रे. आज होळी आहे आणि आता महत्वाचं काम पेंडिंग आहे. आजा मेरे साथ. चल रे. हॅपी होली. विजय अरे गाणं. किती साधं सोपं आयुष्य होतं ना आपलं. सगळ्यांबरोबर आनंदी छान राहावं असं वाटत. एवढीच अपेक्षा होती. एक वादळ आलं आणि सगळं उद्ध्वस्त झालं. सगळीच गुंतागुंत होऊन बसली. काय करावं काही कळत नाही. हो, खरं तर मुलांच्या इच्छेसाठी तुम्ही यांना इथे राहायला हो म्हणाला. पण मुलांना खरी परिस्थिती काय आहे हे सांगताही येत नाही आणि सगळं अगदी अवघड होऊन बसलंय. अंजली निमिष प्राची आजी आणि आई चला 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 पटकन या 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 या. अरे बापरे. बाबा हॅपी होली. लाडू. अरे तुम्ही दोघं इथे म्हणजे फक्त पुरणपोळी खायला यायचं का? असं रंग लावायला नाही येऊ शकत? हॅपी होळी. हॅपी होली.
बरं अक्काई, आम्ही निघतो आता. घरी बरेच जण जमले. पण एवढ्या लवकर जावं लागेल अक्काई. अगं हो, तिकडे सगळे थांबलेत, वाट बघत असतील, जावं लागेल. हॅपी होली अक्काई. बाय. हॅपी होली. मावशींना पण सांगा. येते. चला. बाय काकू. बाय बाय, येतो. बाय. हो चालून आली या वर्षान संधी, तशात भाग्याची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगूये. निमतान घालूया थैमान, मोकाट हे रान सारता. भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. माया, इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे आपण इथे आलेलो कुणाच्याही लक्षात येणार नाही. आपण आपलं काम करायचं आणि निसटायचं. बरं, मी सांगितलेली वस्तू तू घेऊन आलीस ना? हो, आणली. हा काळा रंग, हा काळा रंग एकदा लावला की सहजासहजी निघत नाही बरं. निघायलाच नको. जेव्हा रोज अंजली तिचा चेहरा आरशात बघेल ना, तेव्हा तिच्या लक्षात येईल की तिने कोणासोबत पंगा घेतलाय ते. तिला हे कळायलाच हवं. आई, तिकडे बघ. जावई बापू. म्हणजे काव्या आणि यांच्यातलं भांडण मिटलं वाटतं. देवच पावला बाई. मी आलेच. भाऊजी, काव्या, हॅपी होली. हॅपी होली. आलीच. जावई बापू परत आले. म्हणजे तुझं आणि त्यांचं भांडण मिटलं ना. देवच पावला बाई. आई, काय झालं? काय वाटेल ते काय बडबडतेस आई? अगं, तुझ्या जावयाचे एका बाहेरच्या बाई बरोबर संबंध आहे. त्यांच्यापासून बाळ होणार आहे तिला. आणि त्यांच्या परत येण्याचं कौतुक आहे तुला. देवाचे आभार मानतेस तू. तेच बोलते मी. मुलांकडे बघ, किती खुश आहेत ते. त्यांचा विचार केला होतास? काय करणार होतीस त्यांचं? माझ्या मुलांना सांभाळायला मी समर्थ आहे. त्यासाठी इतर कोणाच्या मदतीची गरज नाहीये मला. आणि हे बघ, तसंही मुलांना हळूहळू समजावणार आहे मी. त्यांचा डॅडा सारखा सारखा त्यांना मिळणार नाहीये हे मुलांनाही कळायला हवं. काव्या, काय बोलतेस तू? बाईसाठी तिचा नवरा सर्वस्व असला पाहिजे. आणि एका बाईने एकटीनं जगणं आयुष्यात किती कठीण आहे माहितीये तुला? म्हणून नवऱ्यांनी कुठलीही चूक करायची आणि ते सगळं बाईने निमूटपणे सहन करायचं? हे नाही आई, आता हे चालणार नाही. आई, तुला यातलं कळणार नाही. तू लक्ष देऊ नकोस या सगळ्यात. मला कळणार नाही. काय बोलतेस तू? अगं आई आहे मी, तुझी काळजी वाटते मला तुझी. तुला माझी किती काळजी आहे हे मला खूप चांगलं माहिती आहे. मी हात जोडून विनंती करते तुला, प्लीज या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा, प्लीज. आशू, आशू इकडे ये. कोण आहे? अगं ती
थोपड फोडी घरी चल. अगं आता चालू आहे ना, थांब ना जरा, रंग खेळूया ना. म्हटलं ना. थांबून रंगाचा बेरंग होण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. चल. अगं ताई सांग. आई. अंजली. हॅपी होली अंजली. हॅपी होली निकिता. प्रीतम अरे तू हे काय केलंस? कारण हाच तुझा खरा चेहरा आहे. आधी माझा स्टुडिओ बंद पाडायला निघालीस आणि आता होळीच्या दिवशी अंजलीच्या चेहऱ्यावर काळं फासायला जातेस तू. दुसऱ्यांसाठी खड्डा खाणत असताना आपणही त्यात पडू शकतो हे कळतच नाही तुला. प्रीतम अरे तू हा रंग माझा स्टुडिओ बंद का पाडलास? काय मोटिव्ह होतं तुझं? का वागलीस तू अशी निकिता? प्रीतम मी असं काहीही केलेलं नाही. अरे तुझं काहीतरी ना मिसअंडरस्टँडिंग होतंय. विजय अरे तू सांग ना त्याला, मी तुझा स्टुडिओ बंद का पाडेन? प्रीतम मी स्वतः सगळी खबर काढली होती निकिता. तू गप्पा बस, तुला काहीच माहिती नाहीये. प्रीतम बिलीव्ह मी असं काहीही केलेलं नाहीये. हा सगळा आगाऊपणा ना त्या इन्व्हेस्टर्सचा आहे. माझं काही नाहीये त्याच्यात. रिअली? ओके ओके, आय एम सो सॉरी निकिता. अगं तुला कळतंय का? अरे तो आगाऊपणा इन्व्हेस्टर्सचा होता, जेव्हा की त्या इन्व्हेस्टर्सला काही फरक पडत नव्हता. रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करत होते ते, आणि कमीत कमी पुढचे 3 महिने कुठलीही कारवाई करणार नाहीयेत हे समजलं आम्हाला. प्रीतम हे बघ, माझा स्टुडिओ ताब्यात घ्यायला आलेला तो वकील, एक गुंड, ही सगळी माणसं तुझी भाड्याची माणसं होती हे सुद्धा माहितीये मला. आता बोल, काय बोलायचंय तुला? प्रीतम तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही का? अरे हे सगळं खोटं आहे. खोटं तू बोलतेस निकिता. हे सगळे प्रयोग तुझेच आहेत. तू खोटं बोलतेस ना, हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. आता तुला म्हणायचं असेल ना की हे सगळे अलिगेशन्स आहेत, बरोबर ना? नाही तर मला तुला सांगायचंय की आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत तुला द्यायला. मग तुझं समाधान होणार आहे का? येऊ पुरावे? आजच नाही, त्याआधी प्रत्येक वेळी तू फक्त खोटं आणि वाईट वागत आलीस. ठीक आहे, मी फक्त इतकंच सांगू शकते की ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये. प्रीतम तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली. तुम्ही सगळे माझ्यावर चुकीचे आरोप करता. आय हॅव टू लिव्ह. चला 1 मिनिट.
अरे असं काय करताय तुम्ही हं? सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यांना असंच परत पाठवायचं नसतं हो की नाही? सोडा मला. तिला दिलेली शिक्षा पुरे आहे, जाऊ दे तिला. नाही, माझं बोलणं पूर्ण नाही झालेलं आहे अजून. मी तुला या घरापासून प्रीतम पासून लांब ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू आहे की त्याला त्रास देतीच आहेस. अगं जा निघून आमच्या आयुष्यातून लांब जा. तो स्टुडिओ म्हणजे प्रीतमचा जीव की प्राण आहे आणि तू तोच त्याच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास. तुझी हिंमतच कशी झाली? मधुरा पास बघ, आजचा दिवस चांगला आहे, तेव्हा निरन तू तरी शांत राहा. वाद नकोयत आपल्याला. निकिता तू जा बरं इथून. अंकल, वाद माझ्यामुळे नाही तर या अंजलीमुळे होत आहे. हिच्यामुळे मला जो त्रास होतोय त्याचं काय करू मी? सांगा ना, काय करू मी त्याचं? हिने माझ्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतलाय आणि त्यासाठी तुम्ही तिला काय शिक्षा देणार आहात? काय मूर्खासारखं बोलतेस, कळतंय का तुला? तू चूक केलीस, तिने नाही. काय संबंध आहे तिचा? तेच सांगतेय तुला मी, प्रीतम आहे तिचा काय संबंध आहे आपल्यामध्ये? प्रीतम, अरे आपलं प्रेम आहे एकमेकांवर. आज इथे तुझ्या सोबत मी असायला हवं. एक मिनिट, तुला अजूनही कळत नाहीये का? माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला काही फरक पडत नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाहीये, कारण माझं प्रेम फक्त माझ्या बायको अंजलीवर आहे. आणि खूप प्रेम आहे. ती मनापासून प्रेम करतो मी तिच्यावर, आणि ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि काय विचारलंस मला, तिचा माझ्याशी काय संबंध आहे? तर आता ऐक, आयुष्यभराचा संबंध आहे तिचा माझ्याशी. फक्त याच जन्मी नाही तर येणाऱ्या प्रत्येक जन्मी तिचं माझ्याशी नातं जोडलं गेलेलं आहे आणि असेल. आणि माझ्या आणि अंजलीच्या नात्यामध्ये फक्त तूच काय, जगातलं कोणीही येऊ शकत नाही. समजलं तुला? कोणीही नाही. इकडे बघ, ही गोष्ट तू तुझ्या डोक्यात जितक्या लवकर फिट करशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे निकिता. प्रीतम, आई I said leave. जाऊ शकतेस. I love you. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अंजली.
खूप प्रेम आहे. आय लव्ह यू श्रेष्ठा. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. माझ्यावर नाही रे, तुझं फक्त स्वतःवर आणि तुझ्या दारूवर प्रेम. मी तुझी लास्ट प्रायोरिटी. असं नाहीये डार्लिंग. मी आधी तुझ्याशी वाईट वागलोय, मान्य आहे मला, पण मी आता तसा नाहीये. मी बदललोय, मी खरंच बदललोय. मीही आता आधीची श्रेष्ठा राहिलेले नाहीये मंदार. हो, कळलंय मला ते. तुला आता त्या विश्वजितचा पुळका येतोय ना, तो जवळचा वाटू लागलाय तुला. वाटणारच, कारण तो गरज आहे आता माझी. मला माहितीये, मला आणि माझ्या बाळाला तोच सांभाळू शकतो, खात्री आहे मला. पण त्या बाळाचा बाप मी आहे हे विसरू नकोस. स्टॉप इट मंदार. स्टे अवे फ्रॉम मी अँड माय चाइल्ड. आपल्यात जे काही होतं ते तू लवकर विसरलास ना तर बरं होईल. मी माझा मार्ग निवडलाय, तू तुझं बघ आणि जा इथून. तुला कालपासून समजवायचा प्रयत्न करते, तू ऐकत का नाहीयेस? तू इथे राहिला होतास हे विशूला जर कळलं ना तर सगळं संपेल. तुला कळत कसं नाहीये? प्लीज जस्ट गेट लॉस्ट. चला मुलांनो, मी निघतो. ओके. डॅडू तेवढ्या लवकर निघू नकोस ना प्लीज. अजून 2 दिवस राहा ना प्लीज. हो डॅडू, आपण मस्त मजा करूया आणि फिरायलाही जाऊया. प्राची, निमिष, मुलांनो, तुमच्या डॅडूला ऑफिसमध्ये भरपूर काम असतं बाळा. कोणीतरी वाट बघत असतं, डिपेंड असतं यांच्या. जाऊ दे त्यांना. चला निघतो मी. डॅडू पण लवकर ये हा, आम्ही तुझी वाट बघू. चला, परीक्षा जवळ आली ना तुमची, अभ्यासाला बसायचा. आई बाबा, माझं एक छोटंसं काम आहे, मी पण जरा बाहेर जाऊन येते. हा, आता कुठे बाहेर निघाली? एका नोकरीसाठी प्रयत्न करत होते बाबा. म्हटलं जाऊन भेटून यावं, इंटरव्ह्यू आहे आज. नोकरी? हे कधी ठरलं? आम्हाला तर काहीच सांगितलं नाहीस तू. अगं तुझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, मग नोकरी कशाला? हो बाबा, म्हणजे त्या ऑर्डर सुद्धा सुरूच राहतील. आणि आपल्या ओळखीच्यांपैकी एकाने या नोकरी संदर्भात माहिती दिली होती. म्हटलं जाऊन बघून तरी यावं. जर चांगला पगार आणि चांगली नोकरी असेल तर मग करायला काय हरकत आहे. तशीही आपल्याला पैशांची गरज आहेच ना. हो ग का? अगं किती धावपळ करशील, किती कष्ट करशील. मला काळजी वाटते तुझी. घरासाठी एवढी धावपळ करताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा अगदी पूर्ण होत, हेच माझं देवाकडे मागणं आहे. हाय निकिता, हे काय करतेयस? कालचा लागलेला काळा रंग काढती. ती घासला ना तरी तो जातच नाही. पण तू इथे का आलीयस आधी ते सांग. तुला एक महत्वाची गोष्ट दाखवायची. काय?
प्रीतमचं व्हायरल झालेलं गाणं खूप व्हायरल झालंय. अंजली पण आहे यात. हे बघ. माझं इन्सल्ट करून हे गाणी करताय काय? तुझ्या इन्सल्टचा बदला आता मी कसा घेते ते तू बघच. जरा जपून हा निकिता. होळीच्या दिवशी त्यांना रंग लावायला गेलीस आणि स्वतःचं तोंड रंगून आलीस. अजून तुझा रंग जात नाहीये. आता पुन्हा काहीतरी करशील आणि पस्तावशील. नाही, यावेळी आय होप तू नीट शांतपणे विचार करून हे ठरवलंय. चल निघतो मी. तुला काहीच बोलायचं नाहीये का? हे बाळ माझं आहे श्रेष्ठा, आणि ते तू डिनाय करू शकत नाही. आणि मलाही ते विसरता येणार नाहीये. निघ, उशीर होतोय तुला. आणि जाताना दार ओढून घे. तू मला ओळखत नाहीस आणि तू इथे कधीच आला नव्हतास एवढं लक्षात ठेव. हो का? मग तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव. तू कुठेही जा, काहीही कर, पण तुझ्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे. त्याचा बाप मी आहे, मीच राहणार. काय वेडेपणा करतोस? निघ आता इथून. आहे. कोण तुम्ही? मंदार, तुझ्या बिझनेस आयडियाज खूप चांगल्या आहेत, पण मला ना जरा विचार करायला वेळ लागेल. काही पॉझिटिव्ह वाटलं तर मी तुला कळवते. तुला उशीर होतो ना, निघ तू आता. विशू आणि मला एनिवेज बिझनेस करायचाच होता, हो ना विशू? बिझनेस हे काय अचानक? सांगते ना, सगळं सांगते. मंदार, तुला उशीर होतो ना, तू निघ आता. आणि नेक्स्ट टाइम वेळ काढून ये, मग आपण नीट डिस्कस करू. बाय. हो, नक्कीच. बाय. कोण आहे मंदार? आणि इथे काय करतोय? आणि हे बिझनेस वगैरे काय श्रेष्ठ तुम्हाला काहीच सांगितलं नाही? चिल. अरे माझाच फ्रेंड आहे, त्याच्याकडे ना खूप छान बिझनेस आयडियाज असतात, म्हणून मीच कॉफीसाठी त्याला बोलवलं होतं. ते सोड ना. एनिवे तू बोल ना. मुलांना भेटायला गेला होतात ना? इतक्या दिवसानंतर त्यांना भेटून बरं वाटलं असेल ना तुला? कशी आहेत मुलं? त्यांना भेटून मज्जा केलीत? काय केलं तुम्ही होईल? तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. हा कोण आहे आणि इथे काय करतोय? हे बघ, तू आल्यापासून मी तुला पाणी पण नाही विचारलं. तू बस ना, मी आणते. बस ना, तू बस, मी आणते.
श्रेष्ठा हे अरे माझ्याकडूनच चुकून कट झालं. बाळासाठीच प्लॅनिंग करत होतं ना, तेव्हा लक्षच नव्हतं, चुकून झालं. बाय द वे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टर म्हणाले आर बेबी इज कम्प्लिटली हेल्दी अँड फाईन. कोण असेल तो माणूस? मी आल्यापासून श्रेष्ठा विचित्र वागते. नक्की काय चाललंय हिचं? खरंच माझ्यापासून लपवण्यासारखं काही? आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अंजली, खूप प्रेम. खूप प्रश्न पडले असतील ना तुला की काल मी तुझ्याशी असा का वागलो. तुला काहीही कल्पना न देता माझं तुझ्यावर प्रेम आहे असं एकदम कबूल करून टाकलं मी का. खूप विचार सुरू असतील ना मनात. खरं सांगू, गेले कितीतरी दिवस मी तुझ्या खूप प्रेमात आहे. तुझं साफ मन, तुझा चांगुलपणा, तुझं माझ्यासोबतचं वागणं, तुझं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं, सगळ्यांची मदत करणं, तुझे सुंदर डोळे, सगळं इतकं प्रेमात पडण्यासारखं आहे ना. मला कळलंच नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडलो. खरंच अंजली, मला असं वाटतं मी वेडा झालोय का तुझ्या प्रेमात. सतत मनात तुझा विचार असतो, जिकडे जातो तिकडे तुझी आठवण येते. सतत अंजली अंजली, दुसरं काही सुचत नाही मला. आणि ही तुझी गोड स्माईल. फिदा आहे मी, फिदा. तुझी हसत नको जाऊ, मला खरंच वेळ लागतो. आपण एकच वाटतं, काल जसं मी घाईघाईत तुला प्रेमाची कबुली दिली तसं माझ्या डोक्यात नव्हतं खरं तर. मग आय लव्ह यू अंजली.